नमस्कार मित्रांनो, वाय एम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या घरामध्ये रेशन कार्ड आहे का? मग तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढायचं आहे का? किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्या मुलांची किंवा कुणाची रेशन कार्डमध्ये नावं लावायची आहेत का? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय म्हणजेच JR जारी केला आहे, ज्यामध्ये जुन्या कागदी रेशन कार्ड ऐवजी स्मार्ट शिधापत्रिका देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही स्मार्ट शिधापत्रिका कोणाला मिळणार आहे, त्यासाठी अर्ज करावा लागणार का, आणि याचा नेमका फायदा कोणाला होणार, या सर्व प्रश्नाची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अन्न नागरिक व पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने 22 जून 2026 रोजी शासन निर्णय म्हणजेच JR जारी केला आहे, म्हणजेच आज. तर या JR मध्ये राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना AAY आणि PHS तसेच APL शेतकरी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका देण्याची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आता स्मार्ट शिधापत्रिका म्हणजे काय, या ठिकाणी पहा. बऱ्याच लाभार्थ्यांना माहिती नाही स्मार्ट शिधापत्रिका म्हणजे काय, स्मार्ट रेशन कार्ड म्हणजे काय. आजपर्यंत अनेक नागरिकांकडे कागदी रेशन कार्ड आहेत, परंतु आता ही कालांतराने फाटतात, काय खराब होतात, किंवा त्यावरील माहिती जी आहे ती अस्पष्ट होते. त्यामुळं यासाठी शासनाने आता प्रत्येकी पात्र लाभार्थ्यांना QR कोड असलेली स्मार्ट कार्ड देणार आहेत. या ठिकाणी पहा, स्मार्ट कार्ड म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे कार्ड असणार आहे. हे जे आहे ते रेशन कार्ड नाही आहे, परंतु यामुळे रेशन दुकानात तुमची माहिती एका स्कॅनमध्ये उपलब्ध होईल आणि सेवाही अधिक पारदर्शक व जलद होतील. आता हे कोणाला मिळणार स्मार्ट कार्ड, तर या JR नुसार खालील लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड शिधापत्रिका दिली जाणार आहे. या ठिकाणी पहा, तुम्हाला सांगतो. पहिलं आहे अंत्योदय अन्न योजना म्हणजे AAY. त्यानंतर पहा प्राधान्य कुटुंब योजना, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता क्लिअरवरती PHS. नंतर APL शेतकरी योजना, म्हणजे या 3 योजनेमधील पात्र रेशन कार्ड धारकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. आता मित्रांनो, शासन किती कार्ड वितरित करणार आहे, तर या ठिकाणी पहा, तुम्हाला शासन निर्णय साईटला दिसत आहे. JR मध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्यभरात अंदाजे 1,70,00,000 स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर पहा, शासन किती खर्च करणार आहेत, तर या ठिकाणी पहा, निविदा प्रक्रियेनंतर प्रत्येक स्मार्ट कार्ड म्हणजे शिधापत्रिकेची किंमत जी आहे ती सुमारे 30.40 निश्चित करण्यात आलेली आहे. यासाठी शासनाने जवळपास ₹51,71,90,000 रुपयाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. साईटला तुम्ही शासन निर्णय पहा, तुम्हाला त्यामध्ये संपूर्ण माहिती भेटलेली आहे. त्यानंतर तुम्हाला जर हा शासन निर्णय पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा, तुम्हाला शासन निर्णय पण भेटून जाणार आहे. स्मार्ट रेशन कार्डचे फायदे काय आहेत, तर या तुम्हाला फायदे पण तुम्हाला सांगतो. तुम्ही पहा, QR कोडद्वारे लगेच ओळख पडताळणी, कार्ड खराब होण्याची समस्या कमी आहे. रेशन वितरणात अधिक पारदर्शकता होणार आहे. त्यानंतर बनावट रेशन कार्डला जे आहे ते आळा बसू शकतोय. त्यानंतर विशेष म्हणजे भविष्यातील डिजिटल सेवांचा लाभ सहज मिळण्यास मदत होऊ शकते. अशा प्रकारे जे आहे ते या स्मार्ट कार्ड म्हणजे स्मार्ट रेशन कार्डचा तुम्हाला फायदा होऊ शकतोय. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मार्ट रेशन कार्डला कोण अर्ज करू शकतो. यामध्ये पहा, या JR मध्ये मुख्यतः स्मार्ट शिधापत्रिका वितरणासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया, वितरणाची तारीख किंवा नागरिकांनी कोणती कागदपत्रे द्यायची आहेत याबाबत स्वतंत्र सूचना संबंधित विभागाकडून पुढे जारी केल्या जाण्याची शक्यता आहे. म्हणून सध्या घाई करून कोणत्याही वेबसाईटवर किंवा एजंटकडे पैसे भरू नका. आणि या नवीन JR मुळे राज्यातील लाखो रेशन कार्ड लाभार्थ्यांना आधुनिक आणि सुरक्षित स्मार्ट कार्ड शिधापत्रिका मिळणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबीय मित्रांना शेअर करा आणि अशाच शासनाच्या नवीन JR ची सोपी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून. मित्रांनो, तुमच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे, AAY, PHS का APL का यापैकी BPL, यापैकी कोणते रेशन कार्ड तुमच्याकडे आहे, नक्की कमेंट करून सांगा. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली, थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला कमेंटमध्ये JR टाईप करा, तुम्हाला JR भेटून जाईल. नक्कीच आशा करतो तुम्हाला थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत अशाच नवीन महत्त्वपूर्ण अपडेट्स पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.